नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि आता 11:15 झाले. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. आणि काल काही ब्लॉग केला नव्हतं, काल आराम केला. आणि मी गावाला गेली का मग मला आहे ना आराम पाहिजे, ते दगदग मला काही सहन होत नाही. तर मुलं शाळेला गेलेले हे पण. चला आता मी स्वयंपाक पण करून घेतला आहे. आणि मुलांना मी आज दिलेली होती मसाल्याची भेंडीची भाजी आणि चपात्या. तर आम्हाला बनवलं पोकळ्याची भाजी आणि कारले बनवले. कारले मला खूप आवडतं आणि कारले माझे फेवरेट आहे, त्याच्यामुळे मी कारल्याची भाजी बनवली. तर चला, माझं घरातलं सर्व आवरून घेतलेलं आहे मी. आज आता निवांत बसले, मी म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते. तर भाज्या बी झाल्या आहे, चपात्या भाकरी पण झाल्या माझ्या. आणि मला भाकर लागते, मुलांना आणि यांना चपात्या लागतात, माझ्यासाठी एक भाकर लागते. मग मी एक भाकर बनवली. आणि इथं आहे ना रात्री मी शेंगा उकळून घेतलेल्या होत्या, तर शेंगा काढून घेतल्या आणि मी माझ्या खाण्यासाठी मी काढल्या. म्हटलं ब्लॉगला सुरुवात करते. तर ते पण खाऊन गेले मी आणि कोणीच खाल्लेल्या नाही आहे शेंगा. रात्री वेळ होऊन गेला मला पण. आणि मग आता कुकरमधून काढल्या आणि बाहेर काढल्या. तर त्यांना वेळ नव्हता, नाही तर त्यांना खूप आवडतात शेंगा, मुलांना बी आवडतात. मग मी बाहेर काढून ठेवल्या हवेशीर, नाही तर ना चिकटपणा होतो. आणि मी इथं कारल्याची भाजी बनवली आणि इकडे पोकळा बनवला. आणि मुलांना मी सकाळी मसाल्याची भाजी दिलेली होती, म्हणजे याची भेंडीची भाजी, आणि ती पण पडलेली आहे. मुलं ते खाऊन घेतील आणि आम्ही पोकळा आणि कारल्याची भाजी मुलं खात नाही माझे, पोकळा बी खात नाही. तर आम्ही ते दोघीजण खाऊन घेणार. आणि मुलांना भेंडीची भाजी, मुलांची मसाल्याची भाजी कांदा टमाटा घालून जर केली ना तर मुलांची फेवरेट राहते. तर म्हणून मला काही टेन्शन राहत नाही. मग मी दोघी वेळेची थोडी बनवून ठेवते. आणि मुलं टिफिनमध्ये किती घेऊन जातात? थोडीच घेऊन जातात. पावशरभर भेंडीमध्ये ते 2 टाईम खाता मुलं. आणि त्यांना साधी भेंडीची भाजी जर दिलीला ते खाणारच नाही, बिलकुल खाणार नाही. ते म्हणतात मम्मी चिकट लागते म्हणून ते खात नाही. तर त्यांना अशी मसाल्याची भाजी करावी लागते, कांदे टमाटे वगैरे घालून. मग ते तेवढे आवडीने खातात. त्याच्यामुळं आणि सकाळी इतका उशीर होऊन जातो, खूपच उशीर होऊन जातो उठायला. जर उशीर झाला मग माणूस घाईमध्ये साधी भाजी बनवून देते, तर ते साधी खात नाही. मग आज लवकर उठली होती मी मसाल्याची भाजी करायला. आणि मसाल्याची भाजी कांदे टमाटे घालून जर बनवली तर खूप वेळ लागतो, पण कधी कधी ना उठायला उशीर होऊन जातो मला पण. तर आज लवकर उठली होती म्हणून ती भाजी करून दिली मी मुलांना. आणि नळांना पाणी आलेलं आहे, पाणी भरते. बाकीचं पाणी पण भरलं गेलं, बाकी कामं पण आवडते, पाणी पण भरते. म्हणजे पाणी भरायची काही गरज नाही, फक्त लक्ष ठेवावं लागतं. तर आता मी सिरियल बघत होती, निवांत बसले. आता ते येतील 12ला आणि आता 11:15 झालेले. म्हटलं आता निवांत बसले, मी थोडंसं आराम वगैरे करते. आणि 12 वाजता आले का मग जेवण करणार आम्ही. जेवण झालं का मग थोडा आराम, मग परत व्हिडिओला सुरुवात करतो आम्ही. व्हिडिओ करतो, खानदेशी व्हिडिओ करते, काही शॉर्ट व्हिडिओ करते. मग परत आपला हा ब्लॉग राहतो. तर खानदेशी व्हिडिओ कोणाला आवडता कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज, माझ्या पण मनाला बरं वाटतं. तर कोणी कमेंट केली की. चला मी आता थोडा आराम करते, हे आले का जेवण करीन आणि मग आता दुपारीच तुमच्याशी बोलेन. मी ना माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे. आणि माझ्या मैत्रिणीकडे ना म्हणजे ब्लाऊज वगैरे बी शिव देते ताई. आणि घागरा पण आणलेला राहतो नवरात्रमध्ये. आणि खूप छान घागरे राहतात, कारण की मी जशी इथं आली जळगावमध्ये तशी मी त्यांच्याकडनंच घागरे घेते. तर ते घागरे मी तुम्हाला आज सॅम्पल म्हणून दाखवणार आहे. आणि एखाद्या दिवशी मी त्यांचा डेमो दाखवणार आहे, तर मी घालून दाखवणार ते घागरे कसे आहे बुवा असं. आणि त्याची ज्वेलरी पण कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आता नाही दाखवणार, जेव्हा नवरात्र वगैरे स्टार्ट होईल तेव्हा दाखवणार आहे. आणि तुम्हाला ज्या कार्यक्रमाला लागणार आहे तर घागरे, तर मला फोन बी केला तरी चालेल, नाही तर मी त्यांचा फोन नंबर व्हॉट्सअपला खाली सेंड करीन. तर चला मी दाखवते तुम्हाला, नुसतं सॅम्पल दाखवते मी. अशा होऊन जात आहे, हे बघा सॅम्पल दाखवते मी. तर भरपूर घागरे त्यांच्या मुलींना कार्यक्रमाला पण लागतात. तर ज्याला लागेल त्याने मला कमेंट करा, तर मी तुम्हाला घागरे घेऊन देईन. माझं नाही भलं होणार पण त्या ताईंचं तरी होईन, बिचाऱ्यांचं. कुणाचं का होईना मला खूप आनंद होतो, मी ज्याला म्हणजे हे करून देते त्याला. तर चला इथं पाहून घेते आणि मी नंतर तुम्हाला नवरात्रमध्ये डॅमो दाखवणार आहे, मी घालून दाखवणार ते घागरे.
तर आज एवढंच होतं. तर त्यांनी म्हणजे मी अचानक आली साड्या वगैरे टाकायला. साड्यांचे पिको फॉल बी करता त्या ताई आणि खूप छान पिको फॉल बी करता. एक म्हणजे मोठा फॉल लावता, परत ब्लाऊज बी शिवता. खूप टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये पण. आणि ते आज काही व्हिडिओमध्ये येत नाही आहे. नवरात्र वटपौर्णिमेच्या दिवशी येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे. त्या साड्यांच्या म्हणजे फॉल लावत होत्या आणि त्या गडबडीत म्हणजे त्यांचा मेकअप वगैरे व्यवस्थित नाही केलेला आहे, त्याच्यामुळे ते येत नाही आहे. तर चला मी आता जाते, घरी जाते आणि मग बोलते तुमच्याशी. घरी आली मी आहे ना, पायी गेलेली ते आणि खूप लांब आहे तरी पण, इथून तरी पण 1-1.5 किलोमीटर आहे. आणि बसली, पाणी वगैरे घेतलं. त्या ताईंनी इतकं छान कौतुक केलं माझं, चहा पाणी दिली आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतात ते ताई. व्हिडिओ आला की लगेच पहिलेच मी बघते असं, तुमचे व्हिडिओ खूप आवडता म्हणे आम्हाला आणि आमच्या घरात सर्वजणी पाहता. तर मला इतकं छान वाटलं, खूप म्हणजे माझं खूपच कौतुक करत होत्या. आणि परत दुसऱ्या मैत्रिणीकडे गेली, व्हिडिओ खूप छान राहता म्हणे तुमचे. ते म्हणे आम्ही इतकं टेन्शनमध्ये होतो म्हणे आणि तुमचे व्हिडिओ लागले, आम्हाला इतकं हसायला आलं, खूप छान व्हिडिओ राहता म्हणे. आणि ते माझा भाऊसुद्धा टेन्शनमध्ये होता म्हणे आणि माझे व्हिडिओ बघून तुमचे व्हिडिओ बघून आहे ना मावशी म्हणे खूपच म्हणजे त्याला टेन्शनमध्ये असताना आणि तो हसला, आम्हाला इतकं हे वाटलं म्हणे. तर मावशी किती छान व्हिडिओ बनवते बो असं. आणि त्याचं थोडं टेन्शन फ्री झाला म्हणे. आम्हाला पण हे वाटलं बुवा आम्ही रोज व्हिडिओ लावतो म्हणे मावशी म्हणे तुमचे. आम्ही सर्वजण बसले का टी व्हीवरती तुमचे व्हिडिओ बघतो म्हणे सर्वजणी. आणि त्या ताई पण तेच बोलल्या, पहिले मी बघते म्हणे, परत पोरं हे आले का तेव्हा आम्ही सर्वजण व्हिडिओ बघतो म्हणे तुमचेवाले. खूप छान व्हिडिओ राहता म्हणे. आणि हे पण ते दादा पण म्हणे म्हणजे मला नाही बोलल्या तसं, इतके छान म्हणे, खूप छान करता बुवा ताई व्हिडिओ. आणि त्या ताई तर इतकं कौतुक करत होत्या. त्या ताई म्हणे माझ्याजवळ शब्द नाही बोलायला, इतके छान व्हिडिओ राहता म्हणे ताई म्हणे. तर मी तिथं कवपर्यंत बसली. ते घागरे घ्यायचे असतील तर मला खरंच कमेंट करा. कुठल्या बी फंक्शनला मुलींना घ्यायचे असतील तर खूप छान आणि रेट पण व्यवस्थित लावून देतात ते ताई. आणि माझ्यामुळे तर खूपच व्यवस्थित रेट लावून देतील. तर गावात पेक्षा ते ताई माझ्यामुळे खूप कमी रेट लावतील. तर घ्या तुम्ही, खूप छान राहता. मुलींचं काही कार्यक्रम राहिला तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला घेऊन देईल. आणि जळगावमध्ये राहते मी, खोटेनगरला राहतात ते ताई. तर आसपासचे खोटेनगरचे असतील ना, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, मी घेऊन देईल तुम्हाला. त्यांचा नंबर देईन तुम्हाला आणि तुम्ही तिथं जायचं. त्या ताई तुम्हाला बरोबर घागरे तुम्हाला जो पटीन तो घागरा काढून देतील. तर आणि किंमत पण व्यवस्थित लावतील. गावात खूप किंमत राहते आणि हे घरगुती आहे. त्या ताईंचा स्वभाव बी खूप छान आहे, त्या दादांचा पण. तुम्ही म्हणजे जे रेट सांगितले ते रेट देतील तुम्हाला. तर चला आता आमचे साहेब पण खिचडी टाकताय. ते म्हणे थोडा आराम करतो आणि ते म्हणे मी टाकतो म्हणे, मी आलेलो आहे केव्हाचं. तर मला पण बोर होतं आहे आणि गरम होतं आहे, इतकं गरम होतं आहे ना जळगावमध्ये, खूपच गरम होतं आहे. सर्वांकडेच होत असणार पण जळगावमध्ये खूपच गरम होतं आणि असं अंग चिपचिप होतं आहे. 2-3 दारबी आंघोळ्या केल्या ना तरी अंग असं चिपचिप होतं आहे. तर आता त्यांनी आंघोळ वगैरे केली, त्यांना फ्रेश वाटायला लागलं. ते म्हणे मी टाकतो. त्यांनी कांदे टमाटे वगैरे चिरून त्यांनी टाकायला सुरुवात केली आणि मी मस्त बसली. खरंच माझे मिस्टर खूप छान आहे आणि खूप सपोर्ट करता मला, खूपच सपोर्ट करता ते मला. आणि त्या दिवशी मी काही ब्लाऊज टाकायला गेली नव्हती, साड्या त्या राहून गेल्या होत्या. तुम्हाला सांगायची आठवण नाही, पाऊस पडला होता आणि उशीर होऊन गेला होता. तर मग मी आज साड्यांना पिको फॉलला, त्या ताईच करता पिको फॉल वगैरे, त्या ताईंकडे टाकून आली साड्यांना पिको फॉलला. आणि दुसऱ्या दिदीकडे ब्लाऊज टाकून आली, बाकीचं ब्लाऊज घेऊन आली मी. बाकीचे पहिले टाकलेले होते, परत आता टाकलेले ते टाकून आली. तर चला आता मी ते त्यांना ना डाळ तांदूळ वगैरे काढता येत नाही, ते डाळ तांदूळ वगैरे काढून देते, मसाला पण काढून देते. तर आजचा व्हिडिओ असा होता. कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मला जर कमेंट आल्या ना मला खूप भारी वाटतं. इतक्या छान छान कमेंट करता मला आणि खूप छान वाटतं मला. 3 महिन्यात मी खूपच म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी फॅमिली मानते मी. 3 महिन्यातच माझी इतकी फॅमिली बनलेली खूपच, आणि खूप छान फॅमिली आहे. मला इतक्या छान छान कमेंट करता, खूपच छान, आणि सपोर्ट पण खूप छान करता माझ्या मैत्रिणी वगैरे. तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.